नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सीरीज मार्फत आपण शिकत आहोत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय, ज्याच्यामध्ये आज आपण टॉपिक नंबर 2 मधील एक्झाम्पल नंबर 5 जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व करून घेणार आहोत किंवा शिकणार आहोत। काही लास्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण तुमचा टॉपिक नंबर 1 शिकलेलो आहोत, तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्याचबरोबर टॉपिक नंबर 2 ची थिअरॉटिकल पार्ट आणि काही IMP बेसिक कन्सेप्ट देखील आपण अभ्यासलेले आहेत, त्याचे व्हिडिओ देखील मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपलं एक्झाम्पल नंबर 5 इलिस्ट्रेशन नंबर 5 सॉल्व करून घेऊया आणि समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून मी जे तुम्हाला सांगतो आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकता। तर चला सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपले एक्झाम्पल सॉल्व करण्याची मेथड सर्वांना माहिती आहे। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं असतं। तर आपण सुरुवातीला एक्झाम्पल समजून घेऊ, काय सांगितले ते। एक्झाम्पल नंबर 5 आहे। मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थितरित्या डिस्प्ले होईल किंवा दिसेल। 5 सिंपल एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच बनवायचं आहे। पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करू। फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट and adjustment given below you are required to prepare income and expenditure account। तुम्हाला काय बनवायचं आहे? इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020। कधीचं बनवायचं? 31 मार्च 2020 चं बनवायचं। कोणाचं बनवायचं? ऑफ वीणा कल्चरल असोसिएशन सातारा। आता मी तुम्हाला आपण थेरी पार्ट ज्यावेळेस बघत होतो, बेसिक व्हिडिओ ज्यावेळेस बघितले त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले की 2 प्रकारचे रिसिप्ट असतात। एक म्हणजे तुमचं कॅपिटल रिसिप्ट असणार आहे, इथं रिसिप्ट दिलेले आणि इकडे पेमेंट दिलेले, तर 2 प्रकारचे रिसिप्ट असणार आहेत रिसिप्ट साइडला। एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट असणार आहे आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट असणार आहे। आणि पेमेंटला सुद्धा 2 प्रकारचे पेमेंट, एक म्हणजे कॅपिटल पेमेंट आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट। आता जर कॅपिटल रिसिप्ट असेल ते काय म्हणायचं, मी हे देखील सांगितलेलं आहे की जे रिसिप्ट आपल्याला कधीतरीच भेटतात, असे पैसे कधीतरीच भेटतात, त्याला कॅपिटल रिसिप्ट। नॉन रिकरिंग इन नेचरचे जे रिसिप्ट असतील त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट असं म्हणणार। आणि हे आपल्या ऑर्गनायझेशनची लॅबिलिटी असतात। कॅपिटल रिसिप्ट काय असतात? लॅबिलिटी। आणि रिव्हेन्यू रिसिप्ट हे वारंवार भेटणारे पैसे आहेत। रिकरिंग नेचरचे रिसिप्ट हे आपला इन्कम असतो। म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय, तुमच्या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला जी रिसिप्ट साइड असेल त्या ठिकाणी एकतर तुम्हाला लॅबिलिटी ज्या अमाउंट असतील त्या लॅबिलिटीच्या असतील किंवा इन्कमच्या असतील। आणि पेमेंटला जर कॅपिटल रिसिप्ट असेल तर कधीतरीच आपण हे पेमेंट करतो, म्हणजे कधीतरीच खर्च करतो, ही आपली असेट असणार आहे। कॅपिटल पेमेंट काय असे? आपली असेट आहे। आणि रिव्हेन्यू पेमेंट जर असेल, वारंवार करावा लागणारा जर खर्च असेल तर ते एक्सपेन्सेस असणार आहे। म्हणजे थोडक्यात पेमेंट साइडला ज्या अमाउंट दिलेल्या ते एकतर असेटच्या किंवा एक्सपेन्सेसच्या असतील आणि आपल्याला तेच ओळखून घ्यायचं आहे। तर पहा, सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। आता हा जो बॅलन्स दिलेला आहे आपल्याला, हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं की रिसिप्ट अँड पेमेंटची जी सुरुवात आहे ती ओपनिंग बॅलन्सने होते, म्हणजे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा वर्षाच्या शेवटचा असतो, म्हणजेच काय, लास्ट इयरचा असतो। म्हणजेच आपल्याला या वर्षीचा हा ओपनिंग बॅलन्स आहे, लास्ट इयरचा शेवटचा म्हणजे गेल्या वर्षीचा शेवटचा म्हणजेच लास्ट इयरचा, आणि हा या वर्षीचा ओपनिंग आहे, त्यामुळे आपल्याला हा इग्नोर करावा लागेल। म्हणजे हे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक इग्नोर करावे लागतील। सबस्क्रिप्शन आपल्याला 3 वर्षाचं दिलंय। आता आपलं जे करंट इयर आहे ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटची जी तारीख आहे ती 31 मार्च 2020 दिलेली आहे, बरोबर। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 1/4/2019 ला वर्ष सुरू झालेलं असणार आहे आणि संपणार आहे 31/3/2020 ला। म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर जे असणार आहे तर ते असणार आहे 2019 आणि 20। हे आपलं करंट इयर असणार आहे। या वर्षीचा जो इन्कम आणि एक्सपेन्सेस दिलेला असेल तोच फक्त आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करायचा। तर त्या ठिकाणी बघा, आता सबस्क्रिप्शन दिलंय 18-19 हे आपलं लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे, 19-20 हे आपलं करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे आणि 20-21 हे आपलं नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे।
मी तुम्हाला सांगितलं होतं 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन देऊ शकतात. रिसिप्ट अँड पेमेंटला 3 वर्षाचे रिसिप्ट असू शकतात. लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर अशा तीनही प्रकारचे. तर आता हे लास्ट इयरचं हे आपलं गेल्या वर्षीचं इन्कम हा इग्नोर करणार. 19-20 1 लाख रुपये हा आपला इन्कम आहे, तो इन्कम साईडला लिहिणार. आणि 20-21चा जे सबस्क्रिप्शन आहे हे आपण लॅबिलिटी साईडला ॲज अ लॅबिलिटी म्हणून दाखवणार. याला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन म्हणणार. डोनेशन जे असणार आहे ते आपलं असणार आहे इन्कम, कारण की त्या ठिकाणी जनरल डोनेशन म्हटलंय, स्पेशल नाहीये. एंट्रन्स फी सध्या तरी इन्कम गृहीत धरूया. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्कम आणि पिकनिक रिसिप्ट सुद्धा इन्कम आहे. इकडं पेमेंटला बघा रेंट दिलेलं आहे, 18-19चं रेंट दिलेलं आहे आपल्याला. तर 18-19चं रेंट बघा किती दिलेलं आहे, तर ते 18-19 हे लास्ट इयर आहे आणि ते आहे 700 रुपये. म्हणजे आपण हे काय करणार, हे रेंट इग्नोर करणार, हे घेणार नाही आहे. हे लास्ट इयर आहे. 19-20 आपला हा इन्कम आहे, सॉरी एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला लिहिणार कारण की हे एक्सपेन्सेस असतात. पेमेंटला असेट किंवा एक्सपेन्सेस समजून घ्यायचं. फिक्स्ड डिपॉझिट असेट किंवा एक्सपेन्सेसमध्ये आपली हे असेट असणार आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस नावातच खर्च एक्सपेन्सेस, इन्शुरन्स एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस, पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरीज एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजेच काय नावात एक्सपेन्सेस म्हणलं एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टाइजमेंट 18-19 बघा ही लास्ट इयरची ॲडव्हर्टाइजमेंट, हा लास्ट इयरचा खर्च आपण इग्नोर करणार, हा घेणार नाही. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश आणि बँकचा हा क्लोजिंग बॅलन्स आहे करंट इयरचा, हा पण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार, पण आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची नाही. तर अशा पद्धतीने रिसिप्ट आणि पेमेंटचं काय करायचं हे समजून घेतलं. आता ॲडजस्टमेंटमध्ये बघा काय सांगितलंय, आउटस्टँडिंग रेंट. आता आउटस्टँडिंग रेंट हा एक्सपेन्सेस आहे, म्हणजेच या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आहे फॉर द करंट इयर, म्हणजे चालू वर्षाचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर. इफेक्ट 2 होतील याचे, 7,000 आहेत. म्हणजे हे रेंटमध्ये तो एक्सपेन्सेस ॲड करावा लागेल, जो काही रेंट आउटस्टँडिंग आहे तेवढा एक्सपेन्सेस ॲड करावा लागेल रेंटमध्ये. आणि ह्या द्यावा लागणार आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, म्हणजे ह्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असणार आहेत. आपल्याला रेंटला स्टार मार्क करावं लागणार आहे. आपला करंट इयरचा जो रेंट असेल त्याला एक आपण स्टार मार्क करूया. नेक्स्ट नंबर 2च्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले त्यांनी 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. तुम्हाला म्हटलंच होतं की 100% ॲडजस्टमेंट असते प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. ही त्या एंट्रन्स फी मधून 60% अमाऊंट काय करायची आपल्याला लेस करायची एंट्रन्स फी मधून, आणि ही आपल्या कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. कॅपिटल फंड मध्ये आपण ऍड करणार. हे बॅलन्स शीटला होणार, पण आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं नाही आहे. आपल्याला एंट्रन्स फी जी आपल्याला इकडे दिलेली बघा रिसिप्टला, त्याला एक स्टार मार्क करूया आपण. नेक्स्ट नंबर 3rd ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹20,000. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, करंट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम, 2 इफेक्ट त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड आहे. आपण सगळं बघितलं ॲडजस्टमेंटमध्ये, त्यासाठी तुम्हाला हे ॲडजस्टमेंटची व्हिडिओ बघावे लागणार आहेत. त्या पर्टिक्युलर इन्कम म्हणजेच काय, सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करावं लागेल. इन्कम कोणता आहे, सबस्क्रिप्शन. आणि दुसरा इफेक्ट आहे भविष्यात भेटणारे बॅलन्स शीटच्या असेटला, कारण की आउटस्टँडिंगच्या अमाऊंट फ्युचरमध्ये रिसिव्ह होईल, बॅलन्स शीटच्या असेटला द्यावं लागेल. त्यामुळे आपल्याला सबस्क्रिप्शनला, करंट इयरच्या सबस्क्रिप्शनला एक स्टार मार्क करून ठेवू. आणि नंबर लास्ट ॲडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स. आता हा प्रीपेड इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स इज एक्सपेन्सेस प्रीपेड. कोणतं वर्ष ते दिलेलं नाही याचा अर्थ ते करंट इयर, म्हणजे करंट इयर प्रीपेड एक्सपेन्सेस तो त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून म्हणजेच त्या इन्शुरन्स मधून आपण लेस करणार आणि याचा बेनिफिट भविष्यात घेऊ, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. अशा पद्धतीने आपण या चारही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट समजून घेतलेले आहेत. आता सॉल्व करायला सुरुवात करू. पहिल्यांदा पोस्टिंग करूया. आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच बनवायचं आहे. बनवत असताना बघा मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अशा पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेलं आहे. वर तुम्हाला लिहायचं इन द बुक्स ऑफ डॅश डॅश फर्म. आता आपली ती कोणती फर्म होती, तिचं नाव, फर्मचं नाव होतं काय होतं बघा, वीणा कल्चरल असोसिएशन. या ठिकाणी तुम्हाला त्या फर्मचं नाव लिहावं लागेल, इन द बुक्स ऑफ वीणा कल्चरल असोसिएशन. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 लिहावं लागेल आणि मग सुरू करावं लागणार आहे. तर सुरू करूया आपण. या ठिकाणी फर्स्ट बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश आणि कॅश ॲट बँक या दोन्हीचा बॅलन्स आपण इग्नोर करणार, कारण की हा लास्ट इयरचा बॅलन्स आहे.
इन्कम आणि एक्सपेंडिचर आपण करंट इयरचं बनवतोय. सबस्क्रिप्शनमध्ये 18-19चं सबस्क्रिप्शन इग्नोर करणार आहे. 19-20 आपला करंट इयरचा सबस्क्रिप्शन हा इन्कम आहे. इन्कमला लिहिणार आपण बाय सबस्क्रिप्शन आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहून ठेवणार आहोत. सबस्क्रिप्शनची अमाऊंट ₹1,00,000 इनरला लिहिणार कारण की त्याच्यावर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडायची सबस्क्रिप्शनच्या ॲडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट 20-21चं सबस्क्रिप्शन आहे. हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं आहे परंतु आपण बॅलन्स शीट तयार केलेली नाही, फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर बनवतोय त्यामुळे इफेक्ट देऊ शकत नाही. डोनेशन जनरल आहे, आपला इन्कम आहे, इन्कमला लिहूया बाय डोनेशन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे डोनेशनची ती ₹25,000 आउटर कॉलमला लिहूया. जनरल डोनेशन आहे, कशासाठी ते सांगितले नाही म्हणून इन्कमला. नेक्स्ट डोनेशन झाल्यानंतर एंट्रन्स फी हा देखील इन्कम आहे, इन्कमलाच लिहिणार परंतु याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहू बाय एंट्रन्स फी आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहू ₹15,000 इनर कॉलम आणि एक ओळ जागा सोडणार एंट्रन्स फी लिहिल्यानंतर. नेक्स्ट पुढे जाऊया. एंट्रन्स फी झाल्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट हा इन्कम आहे, इन्कमलाच लिहिणार आपण बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ऑन FD आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट ₹4,800 आपण आउटरला लिहून टाकूया ₹4,800. नेक्स्ट पिकनिक रिसिप्ट हा देखील काय आपला इन्कमच आहे, आपण इन्कमला लिहून टाकूया बाय पिकनिक रिसिप्ट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंटला ₹20,000 आउटरला ₹20,000 आउटरला. अशा पद्धतीने रिसिप्ट ट्रान्सफर केले. पेमेंटला बघा रेंट दिलेलं आहे 18-19चं गेल्या वर्षीचं इग्नोर करणार. करंट इयरचं 54,300 हा एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचरला लिहिणार आपण टू रेंट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹54,300 ₹54,300. इनरला लिहिणार एक ओळ जागा सोडणार कारण की ॲडजस्टमेंट आहे त्याच्यासाठी. नेक्स्ट रेंट झाल्यानंतर फिक्स डिपॉझिट ही आपली ॲसेट आहे, आपण बॅलन्स शीट तयार केली नाही, ॲसेटला मेन्शन करू शकत नाही. सन्ड्री एक्सपेन्सेस हा आपला एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू सन्ड्री एक्सपेन्सेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹8,000. दॅन नेक्स्ट इन्शुरन्स 12,000 हा देखील आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू इन्शुरन्स अमाऊंट लिहिणार ₹12,000. आता हा जो इन्शुरन्स आहे याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे आपल्याला इनरला लिहावा लागेल ना 12,000 आपण इनरला लिहितो आणि एक ओळ जागा सोडली त्या ठिकाणी. इन्शुरन्स झाल्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा देखील आपला एक्सपेन्सेस आहे ₹6,000 आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहूया ₹6,000 आउटर कॉलम. दॅन नेक्स्ट पुढे जाऊया. प्रिंटिंग अँड स्टेशनरी झाल्यानंतर पिकनिक एक्सपेन्सेस 18,000 एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू पिकनिक एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिणार ₹18,000 एक्सपेंडिचरला. दॅन नेक्स्ट बाय सॅलरी हा देखील एक्सपेंडिचर आहे 20,000 एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू सॅलरीज अमाऊंट इज ₹20,000 20,000. दॅन नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा देखील एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि त्याची जी अमाऊंट दिलेली ती ₹13,000 ₹13,000 आउटरला लिहिणार, ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही त्यामुळं. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आता हे लास्ट इयरचे बघा 18-19चे ₹7,000. बॅलन्स कॅरी डाऊन बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे, आपण असेट तयार केली नाही, बॅलन्स शीट तयार केली नाही त्याच्यामुळे तिथं लिहू शकत नाही. ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट सांगतात ते काय आहे आउटस्टँडिंग रेंट इज एक्सपेन्सेस आणि करंट इयरचे 7,000 आहेत म्हणजे करंट इयर एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग इफेक्ट 2 त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड द्यायचा आहे म्हटल्यानंतर आणि द्यावा लागणारे बॅलन्स शीट लॅबिलिटी म्हणजे हे रेंट आउटस्टँडिंग आपण जे एक्सपेंडिचरला रेंट लिहिले त्या ठिकाणी लिहिणार आपण ॲड आउटस्टँडिंग रेंट आणि कंसात लिहिणार CY मीन्स करंट इयर आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹7,000 आपण इनरला लिहिणार आणि याची टोटल 54 + 7 61,300 वर 300 लिहावेच लागणार आहेत आणि ही लॅबिलिटी साईडला आपल्याला दाखवायचं पण बॅलन्स शीट तयार केलेली नाही, लॅबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट देऊ शकत नाही. इथंच ही ॲडजस्टमेंट संपली. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये 60% एंट्रन्स फी कॅपिटलाइज. आता एंट्रन्स फी आपण इन्कमला लिहिले, एंट्रन्स फीच्या अमाऊंट 15,000 आहे, त्याच्या 60% जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला ते 9,000 भेटणार आहे म्हणून आपण एंट्रन्स फीला म्हणायचं लेस 60% कॅपिटलाइज आणि अमाऊंट इज ₹9,000
राहिलेली 40,000 रिव्हेन्यू इन्कम म्हणून आपण इन्कमला दाखवणार. 9,000 रुपये कॅपिटलाइज केले. हे 9,000 वजा करून कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार. कॅपिटल फंड बॅलन्स शीटला लॅबिलिटीला दाखवतो. बॅलन्स शीट तयार केलेली नाही, त्यामुळे तिथं हा इफेक्ट देऊ शकत नाही. सिंगल इफेक्टच होणार या ठिकाणी. नेक्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर 20,000. आपला इन्कम आहे, आपल्या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करावं लागेल. इन्कम साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इंटू ब्रॅकेट लिहायचं CY करंट इयर आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹20,000 20,000. आउटरला 1,20,000 आणि या 20,000चा दुसरा इफेक्ट आपण असेटला दाखवतो, पण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे तो इफेक्ट देऊ शकत नाही. नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स 1,000. हा इन्शुरन्स मधून लेस करायचा. इन्शुरन्स आपण एक्सपेंडिचरला लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं लेस प्रीपेड इन्शुरन्स. अमाऊंट इज ₹1,000 आणि आउटरला लिहिणार आपण 11,000. आणि हे इन्शुरन्स भविष्यातले आत्ताच पेड केले, बेनिफिट भविष्यात भेटेल ह्या 1,000चा. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायला पाहिजे, बॅलन्स शीट तयार केलेली नाही, त्याच्यामुळे आपण एकच इफेक्ट या ठिकाणी देणार आहोत. सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यात. इन्कमची टोटल जास्त असणार आहे. आपण बघूया किती टोटल येते. 0,0. नेक्स्ट बघा 8,8 808च येईल या ठिकाणी. 5 आणि 4 9 4 13. आजचा आला 1 2 2 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 1,1. 1,73,800 आपली रिसिप्ट आहे. पेमेंटला तेवढंच म्हणजे आपला इन्कम आहे, एक्सपेंडिचरला तेवढंच लिहिणार आपण 1,73,800. आणि जर आपण आता हे मायनस केल्या सगळ्या एक्सपेंडिचरच्या अमाऊंट, तर आपल्याला 38,500 एवढा काय भेटणार आहे, आपला सरप्लस भेटणार आहे. याला म्हणायचं आपण टू सरप्लस. कोणती बाजू एक्सेस आहे? एक्सेस द इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. इन्कम साईड जास्त असल्यामुळे आपण काय म्हटलं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि 38,500 ही आपली बॅलन्सिंग फिगर आली, हा आपला सरप्लस आला. हा आपण जर बॅलन्स शीट बनवली असती तर कॅपिटल फंड जो लॅबिलिटीला लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ॲड केला असता.